काय रे तुझ्या बापाशी सोडलेलो असो नाल? नाही. अरे जोरात घाव घालू खोयो. नको वहिनी, रकात येत. अरे माणूस असा काय तो रगात येव. दे इकडे. नको. हाड हाड आहे सर. नको. हाड म्हणताय तर. वहिनी नको. हो चालतोयस ना? रकात येत. रकात येत रकात. जात नाही येत रकात. बरा झाला एक नारळ गावलो. असा घाव घालते की साफही मरे आणि काठी नाही तुटणार. काय काय म्हटलास काय? काय नाही. तो साळगावकर येऊच होतो, अजून नाही कसं इलो? हो ते तुम्हाला वाड्यावरच भेटतील. अहो मग मी गाडी नाही घेऊन इलय. ज्या गाडीने इलय ती गाडी मी सोडून दिलंय. हो माझा नवरा आहे ना तुम्हाला सोडायला. डार्लिंग. अहो पाहुण्यानो काय झाला? ओ काय सांगणार, असं सकाळी सकाळीच पाहुण्यांच्या दारात येऊचा लागत असं वाटला नव्हतं हो. पण करणार काय, वेळच तशी इली हो. आरेंगे रे पूर्वाचे सासरे आहेत. इंदिना करेन. मला पण नाही माहिती काय झालंय, पण हा माणूस पटत नाही मला. हो पाणी घ्यावा. घेवा पाणी घेवा. सावकाश हा पाहुण्यांनो सावकाश. बरा पाहुण्यानो चाय घेतास? कावेरी चल गो माझ्या वांगडा चल. काय हो पूर्वा बरा असा ना माझा? आनंदात हा. ते का काय मी कमी पडूक देतय काय? झाला काय? ओ काय सांगू पाहुण्यानो तुमका, आमच्या झिलाचा तुमका माहित हा. मध्ये मध्ये ते का फिट पण येत. आता तब्येत बरी असा काय जावई बापूंची? व आम्ही आपला असा आमच्या मनात समजवता हो. आणि उपाय करूचे म्हटले तर काय खर्च कमी हा काय? खर्च तर येणारच, पण उपाय पण करू खोयो ना. आता कसा बोललास, पण शेवटी काय हा, पैशाचा स्वांग कोणा कायमच येत नाही हो. म्हणान म्हटला हय येऊया. तुम्ही हो वाडो विकूचा म्हणतास ना. इली तुमच्यापर्यंत वार्ता इली. चानीचो नाही असा वाटो आणि गावभर करतात बोबाटो. आता असल्या गोष्टी काय लपान राहतात काय? पण ह्या व्यवहारात लेकीच्या आयुष्याचो व संसाराचो विचार करा म्हणजे झालं. तेच पैसे जर माका दिलात तर औषध पाण्यात खर्च करू होतील. काय होते तुमच्या मुलाला, म्हणजे कशा पद्धतीची फिट येते? आता मी काय डॉक्टर असोय? हा तुम्ही डॉक्टर नाही आहात, पण डॉक्टरांनी काहीतरी सांगितलं असेलच ना. आता डॉक्टराची भाषा काय आमका कळता? नंबर द्या डॉक्टरांचा, मी बोलतो. आता असो काय डॉक्टर नंबर देता? हा ठीक आहे, नाव सांगा. मी काढतो नंबर, नाव सांगा. तुमका जावयाक काय मदत करूची हा की नाही तेवढा सांगा. असा नाही हा. हा असं अजिबात नाहीये, उलट उत्तम उपाय करता येतील म्हणून विचारतोय तुम्हाला. या चहा घ्या. आता काय करूचा ना तर तुम्हीच सांगा. मी सांगतो. पूर्वा या घरची मुलगी आहे, आणि हे घर जेव्हा आम्ही विकायला काढू ना तेव्हा तिच्यासाठी पण आम्ही नक्कीच काहीतरी करणार. पण तुमच्या पोराचं आजारपणाचं कारण देऊन तुम्ही यात नका लक्ष देऊ प्लीज. अभिराम भाऊजी, या घरात आमचा अपमान होता ना तेवढं बास झालो, पण आमच्या पाहुण्यांचा अपमान होणार असत ना तर मी गप बसूच नाही. हा वहिनी, मला कुणाचाही अपमान करायचा नाहीये. मग ह्यो काय माझा सत्कार केला की पूजा केला तो नाही का? नो काय चालला या? काय करणार तुम्ही? अभिराम भाऊजी
तोंड बंद करा. तुम्ही येवा येवा या काय सर येवा. बघा अजून कशात काय नाही. काय झालं तर मी असे ना, मी तुमका निरोप पाठवतोय. काय वय ते पैसे मिळतील, पण काळजी नको करू. नायकानो, तुम्ही सांगतास म्हणून मी जातोय, नाहीतर ह्या वाड्यात झालेलो अपमान मी कधीच विसरणार नाही. एकदा वाड्याचा व्यवहार होऊन देतच, मग बघतोय तुम्ही हास आणि मी हय. सयाजीचा फोन का लागत नाहीये? काय झालं असेल वाड्यावर? हे बघा येले. तुम्ही या जाऊ, मी थांबतो इथे. येवा येवा येवा. नमस्कार नमस्कार. आता तुमका बघले नी जीवात जीव येलो. काय काही नाही काही नाही. या तुम्हाला वाडा दाखवतो या. वाढ तसं चांगलं. जरा जुना आहे, पण आता आम्ही डागडुजी करून घेतलीये. या आत या. हो. ही सगळी झाडाची पाठची आहेत ना, ती सगळी झाडा धरती आहेत तुमका सांगते. हा. आणि बावडेचा पाणी कधी एक कमी होणार नाही. हा. ओ सोना या सोना. हा. आणि सोन्याचो भाव कमी होणार नाही, वाढत जातो. हा. मग हे भाव वाढायच्या आधी ह्या सोना खरेदी करून ठेवू खया. अगदी बरोबर बोललास. ठीक आहे, तुमचा निर्णय झाला की कळवा मला, म्हणजे घरच्या इतर लोकांशी बोलून ठेवेन मी. बोलून घ्या, कागदपत्र रेडी ठेवा. अहो हा व्यवहार झालाच म्हणून समजा. बघलास साहेबांनो, अहो लाखात एक गिरायक शोधून आणलंय. असं चुटकी सरशी व्यवहार केले नाही. उगाच नाही मागा ऑल इन वन साळगावकर म्हणत. पण छान वाटतंय, योग्य माणसाच्या हातात आमचं घर चाललंय. घर? अहो स्वर्ग हा यो. स्वर्गात जाऊक नाही म्हणणार नरकात जातोच ना. बरं चला, मी निघतो. हो. चला सर. शेवटी ना होचा तास होता. होय गो, बरा झाला. आता करीत राहा मज्जा वाड मज्जा घर. नशीब घर बरा करून घेतला नी. पैसे तेवढे जास्त गावती ना. हो, पण उद्या उठून दुरुस्तीचा खर्च मागात नको. आपण सांगायचा, आम्ही काय सांगितलेलं ना घराचं काम करू. सरिता, तुका सांगतोय, वाडो इकलो ना, काही इलेल्या पैशातून मी आश्रमासाठी दुसरी जागा घेतले. आजकाल लोक लय येतात गो. मी ना असा मोठाच्या मोठा मंगळसूत्र करणार आहे आयनसारखा. त्या मंगळसूत्रावर ना एवढे तमाशे झाले, आमका घरात ना बाहेर काढला नी. आता योच वाडो विकून मोठाच्या मोठा मंगळसूत्र करणार आहे. काय गो सरिता, तुझ्या हाती खाज येता? खाज येता? होय हो, कालपासना ही बघा.
तू कशा पाय तुका काय कळतच नाही. आता वाडो विकतलो ना, पैसे गावतले पैसे पैसे. आता उकळे फुडत असतील ना. झाला एकदाचा तुमच्या मनासारखा झाला. आम्ही नाही गेलेलो वाडो विकूसाठी पुढाकार घेऊ. तुझ्या लाडक्या जिल्यानंच घेतलेल्या पुढाकार. आता अण्णा जरी वरसून इले ना तरी ह्या वाड्याचा व्यवहार हत्तलोच. काळ्या कातळावरची रेगा साथी. तुमका सांगतोय, जेनी जेनी ह्या डील कॅन्सल केले ना त्यांचा नुकसान झाला असा मोठा. पण नशीब त्यांनी ह्या डील कॅन्सल केल्यानी म्हणून ही प्रॉपर्टी माझ्या नशिबात इली. आता 4-5 दिवसात डील फायनल करून टाकते. अशी प्रॉपर्टी काय लगेच मिळायची नाही. आता नायकांचं वाडं माझं झालं म्हणून समजा. थांबा थांबा, या गावातलं वातावरण पण चांगलं असा. चला तुम्ही येवा, डीलच्या वेळेक परत भेट होईतच. बाई, ओ बाई, बाई काय झाला? रडतास की त्या? काही नाही हो, नशिबाचे भोग आहेत, भोगावेच लागणार ना. अहो अहो काय झाला तर सांगशात तरी. माझ्यान काय होणार असा तर करीन ना मी. अहो माणसाच्या मत्तीक माणसाच येतली, नाहीतर काय भूता येतली. आता तुम्ही विचारलं म्हणून सांगते. माझा नवरा आजारी असतो. गेले कित्येक वर्ष अंथरुणाला खेळू नये होतं नव्हतं ते सगळं विकलं मी त्यांच्या उपचारासाठी. आता काहीच उरलं नाही. राहता राहिलं आमचं घर मोठं आहे, पण तेही विकायची तयारी आहे त्यांच्या उपचारासाठी. अगदी मिळेल त्या किमतीत. पण विकत घेणार कोण? घर असा मोठा घर? हा हो मोठा आहे. अरे रे, उशीरच झालो. मी आत्ताच त्या नायकांचं वाडो बघून इलंय. व्यवहाराचा बोला निलय ना, नाहीतर तुमका मदत करूक झाली असती. हात जोडते मी, असं नका करू. हो, नायकांच्या घरा एवढंच माझं घर आहे. आजूबाजूला खूप जागा आहे. शिवाय तुम्ही द्याल ना ती किंमत मला मान्य आहे. पण माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी मला मदत करा. कराल ना मदत? आम्ही तुम्ही एकदा येऊन घर तर बघा, मग ठरवा. चला ना. चला. काय झालं? अहो ह्या काय? ह्यो वाडो नायकांचे. हा, असं सगळ्यांनाच वाटतं. एवढा सारखा म्हणून म्हटलं एकदा माझं घर तर बघा. हे तुम्ही घेतलं तर तुमचं. आवडलं? काय? या ना, या तुम्ही आत या. हो.
अरे देवा, पाणी सांडलं. असू दे. अहो असं कसं, शर्ट ओलं झालं तुमचं. तुम्ही एवढ्या दुरून माझ्यासाठी इथपर्यंत आलात आणि मी उगाच तुमचा त्रास वाढवला. अहो नाही नाही, मीच दचकान मागे बघितलंय म्हणून हे असं झालं. दचकायला काय झालंय? भूत बघितलं का? भूत? चे भूताक नाही भीत. या ना या, इथे बसा. हो हो. आपलंच घर समजा. पाणी. बरं, नाव काय तुमचं? शेवंता. शेवंता. पाणी पिताय ना? हो. ते खाली नाही येणार. म्हणजे अंथरुणाला खेळलेत ना ते. आता काय सांगायचं तुम्हाला, हे अख्खं आयुष्य नरक यातना भोगण्यातच जाणार बहुतेक. कशाचं म्हणून सुख नाही हो. घर आहे पण घराला घरपणच नाही. हे असे वर खोलीतच असतात आणि मग हे अख्खं घर मला खायला उठतं. कधी कधी असं वाटतं ना, या समोरच्या झाडावरती गळफास घेऊन आयुष्य संपवून टाकावं. हो. आधी ते डोळ्यातले टिपा पुसा बघ्या. तुमका असं रडताना बघवत नाही हो. नाही म्हणजे तुम्ही काळजी किती करता. मी असं आहे ना. हे कधीपासून जागेवर असं? बाई शेवंता